मराठी संपादकीय 100 शब्द प्रति मिनिट. आजचा हा लेख मराठी लघुलेखनासाठी चांगला आहे. बी रेडी. स्टार्ट. राज्याचे या वर्षाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्च ते 10 मार्च या कालावधीत होत आहे. महाविकास आघाडी सरकारने याबाबत तसे जाहीर केले आहे, परंतु विरोधी पक्षांकडून याबाबत कामकाज सल्लागार बैठकीतून सभात्याग केला आहे. अधिवेशन संपूर्ण कालावधीतच व्हावे अशी मागणी झालेली आहे. कालावधी कमी केल्याबाबत तसा आक्षेप घेऊन सरकारवर टीका केली आहे. 8 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. विरोधी पक्षाचा वॉकआउट नियमाला धरून नाही असे महाविकास आघाडीचे म्हणणे आहे. परिच्छेद. गेल्या वर्षभरापासून जगभर कोरोना महामारीने मृत्युमुखी पडणाऱ्यांची मोजदाद सुरू आहे. ही अभूतपूर्व महामारी लाखो लोकांचे बळी घेऊन गेली. राज्यात अलीकडेच अनेक विभागात, जिल्ह्यात, शहरात कोरोना वाढतच आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला असून राज्यातील अनेक मंत्री महोदयांना कोरोनाची लागण झालेली आहे. सरकार त्यामुळे अधिवेशन पूर्ण कालावधीसाठी घेण्यास असमर्थ आहे. अधिवेशन येताच रुग्णसंख्या का वाढते असा विरोधकांनी सवाल केला आहे, तर काळजी घेत अधिवेशन पूर्ण होऊ शकते असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. परिच्छेद. अलीकडेच राज्यात अवकाळी पावसाने राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने बिकट बनत चालले आहेत. पिकांचा प्रश्न, कर्जाचे प्रलंबित प्रश्न, हमीभावाचा प्रश्न आणि अन्य प्रकरणे यावर प्रामुख्याने चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच कोरोना कालावधीमध्ये राज्यातील अनेक कुटुंबांच्या घरगुती वीज देयकांचा प्रश्न सरकारपुढे एक प्रकारे आव्हान ठरला आहे. घरगुती वीज बिले आणि अनेकांना पाठविण्यात आलेली वीज बिले संबंधित कुटुंबे भरण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांची वीज कनेक्शन तोडणेबाबत कारवाई होत असल्याने या प्रकरणी विरोधक महाविकास आघाडी सरकार विरोधात मोर्चे, आंदोलने, रास्तारोको करीत आहेत. त्यामुळे मोफत विजेचा प्रश्न गंभीर वळण घेताना आढळून येत आहे. परिच्छेद. वर्षभर शाळा, महाविद्यालये, परीक्षा हा प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक यांना सातत्याने भेडसावत आहे. कोरोना काळातील फी, विद्यार्थी संख्या, ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण असे महत्त्वाचे प्रश्न वर्षभर उभे आहेत. त्यातच शिक्षकांचे प्रश्न, प्राध्यापकांचे वेतनाचे, तासिका तत्वावर आणि विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयात काम करणारे शिक्षक, कर्मचारी यांचे प्रश्न सरकारपुढे प्रलंबित आहेत. कोरोना काळात या प्रश्नांना सामोरे जाणे हे सुद्धा आव्हान होऊन बसले आहे. अधिवेशनात काळात या प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून गुरुजनवर्ग सरकारच्या निर्णयांची वाट पाहत आहेत. परिच्छेद. मराठा समाजाबरोबरच अन्य समाजाचे आरक्षण बाबत नोकऱ्यांमधील राखीव जागांचा प्रश्न, उद्योगधंदे, बेकारांचे प्रश्न, वाढती महागाई, डिझेल आणि पेट्रोलचे सातत्याने वाढ असलेले दर, केंद्र आणि राज्य यांचा अनेक प्रश्नांबाबतचा समन्वयाचा अभाव, यातून जनतेला होत असलेला आर्थिक त्रास ही समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहे. राज्यपाल आणि सरकार यांचे अनेक कारणास्तव उडत असलेले खटके राज्याच्या जनतेला पाहावे लागत आहेत. 3 पक्षांचे सरकार आणि प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणे यातून सरकार कसे सर्व प्रश्नांना सामोरे जाणार हा प्रश्न तितकाच सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहे. हे सरकारने तेवढेच गांभीर्याने जाणले पाहिजे.
परिच्छेद गेल्या अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधा हा शब्द वापरला जातो, परंतु राज्यांच्या एकूण विकासाचा जर आढावा घेतला तर अजूनही राज्याच्या 70 ते 75% भागात पायाभूत विकास झालेला नाही हे निश्चितच स्पष्ट होते. पण राज्याच्या ग्रामीण भागाचे चित्र जर समोर आणले तर तिथे रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या गोष्टी व्यवस्थित उपलब्ध नाहीत. विकासाची समीकरणे मांडत असताना पायाभूत विकास हा शब्द इतक्या वेळा वापरला जातो की या संकल्पनेचा नेमका पाया तरी काय आहे हेच लक्षात येत नाही. अधिवेशनात वर्षापासून होत असतात, परंतु याबाबत या सर्व बाबींकडे अधिक पारदर्शक पाहणे राज्याच्या आणि या राज्यातील जनतेच्या हिताचे ठरेल. यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी अधिक प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. परिच्छेद देशात काय किंवा राज्यात कोरोनासारख्या महामारीत सर्व क्षेत्रातील विशेषतः सामान्य माणूस सर्वाधिक संख्येने प्रचंड बेजार झाला आहे. त्याच्या अनेक अडचणी वाढल्या आहेत. लाखो मोलमजुरी करणाऱ्यांना आज त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी सर्व पातळ्यांवर राज्य सरकारमधील प्रशासन व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा प्रश्न विचारात घेता कुठलाही हलगर्जीपणा सरकारकडून तसेच जनतेकडून सुद्धा होता कामा नये हे तितकेच महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने शासन किंवा प्रशासन यंत्रणा गतिमान आणि अधिक विकसित असण्यासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कठोर निर्णय आवश्यक आहेत. कारण सध्या राज्यभर पुन्हा एकदा कोरोना आणि नंतर येणाऱ्या लॉकडाऊनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दर दिवशी वाढणारी रुग्णांची संख्या आणि राज्य सरकारकडून दिले जाणारे इशारे लोकांमध्ये पुन्हा मोठी चलबिचल निर्माण करताना पाहावयास मिळते. कारण अनेक ठिकाणी रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होते. परिच्छेद राज्य सरकारकडून विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांना विकास कामासाठी निधीमध्ये वाढ केलेली आहे. विधानसभेच्या 288 आमदारांना तसेच विधान परिषदेच्या 78 सदस्यांना वार्षिक 3 कोटी रुपये निधी मतदारसंघ विकास कामांना मिळेल ही स्वागतार्ह बाब आहे. यामधून आरोग्य सुविधांना प्राधान्याने अग्रक्रम देणे आवश्यक आहे. यातील काही निधी कोरोना रोखण्यासाठी वर्षभर तरी त्या मतदारसंघात सामान्य माणसांची होणारी कोंडी होऊ नये यासाठी वापरणे गरजेचे झाले आहे. कारण सामान्य माणूस आर्थिक दृष्टीने मेटाकुटीला आलेला आहे. आज लस येऊनही सामान्य माणसाची अवस्था चिंताजनक आहे. म्हणून कोरोना हद्दपार होईपर्यंत या सर्व बाबींवर अतिशय गांभीर्याने अधिवेशनात विचार विनिमय झाला पाहिजे. सामान्य माणूस कुठेही विनाकारण कोरोनाच्या नावाखाली भरडला जाणार नाही. त्याच्यात कोणत्याही प्रकारे गैरसमज निर्माण होणार नाही आणि जो तो आपल्या व्यवसायात, उद्योगात, कामधंद्यात पूर्ववत स्थिरावसार होईल अशा प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करण्याची निश्चितच सरकारकडून अधिक आवश्यकता आहे. परिच्छेद एक असाधारण परिस्थितीत हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्ती वेतन, शेतकऱ्यांची कर्जमाफी, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते अशा महत्त्वपूर्ण सुविधांसाठी निश्चितच पैशांची आवश्यकता आहे. अनेक आपत्कालीन संकटांना सरकारला तोंड द्यावे लागते, निधी द्यावा लागतो. हे सुद्धा अत्यंत जबाबदारीचे आणि महत्त्वाचे आहे. या पूर्णपणे बदललेल्या स्थितीशी आर्थिकदृष्ट्या लढताना सरकारची कसोटी लागते हे कोणालाही नाकारून चालणार नाही. आर्थिक गणित एकूण वर्षभराच्या टाळेबंदीमुळे पूर्ण विस्कटले आहे. याचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर झालेला आहे. लॉकडाऊनमुळे सारेच वैतागलेले आहेत आणि ज्यांचे हातावरचे पोट त्यांना तर रोजचे जिणे आज मुश्किल झाले आहे. परिच्छेद नागरी जीवन आणि अर्थव्यवस्थाही पूर्ववत रुळावर येण्यासाठी सर्व जनतेने राज्य सरकारला आणि राज्य सरकारने जनतेला
योग्य ते सहकार्य करणे आवश्यक आहे. या अर्थसंकल्पीय महत्त्वाच्या अशा 10 दिवसांचे अधिवेशनात सरकार निश्चितच जनतेच्या हिताचे निर्णय होईल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. महाविकास आघाडीसमोर पक्षांतर्गत 3 पक्षांच्या विचारांचे सरकार असल्याने अन्य काही प्रश्न निर्माण झाले आहेत. आज विधानसभेच्या अध्यक्षांचा राजीनाम्यानंतर पुढील विधानसभा अध्यक्ष ठरलेला नाही. राज्यातील काही मंत्र्यांवर विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले जात आहेत. विरोधक यात आक्रमक भूमिका बजावत आहेत. वाढती गुन्हेगारी यावर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रश्न करीत आहेत. अशा अनेकाविरुद्ध विविध प्रश्नांच्या माध्यमातून सरकारची कोंडी करण्याचा विरोधी पक्षांकडून प्रयत्न होत आहे. महाविकास आघाडी सरकार विनाकारण अधिवेशनाचा कालावधी कमी करून विरोधी पक्षाला पूर्ण अधिवेशनापासून वंचित ठेवत आहे असा आरोप केला गेला आहे. त्यामुळे पूर्ण अधिवेशनात येताच रुग्ण संख्या का वाढते हा विरोधकांचा आक्षेप खोटा ठरवायचा असेल तर राज्यकर्त्यांना अधिवेशन पूर्ण काळ चालवून लोकहितैषी निर्णय घेणे आवश्यक आहे. स्टॉप. ह्या लेखाचे PDF आपल्या स्टेनो महाराष्ट्र या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. धन्यवाद.